विधान परिषदेच्या नियमित निवडणुकीत विधानसभा सदस्यांद्वारे बिनविरोध निवडून आलेल्या 9 सदस्यांसह पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव अशा एकूण 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधान भवनात पार पडला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, शिवसेना शिंदे गटाच्या डॉक्टर नीलम गोरे व बच्चू कडू, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिशान सिद्दकी यांनी शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कोपरगाव तालुक्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात दाखवण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवेक कोल्हे यांनी शपथ घेताच उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी एकमेकांना अभिनंदन करत हा क्षण जल्लोषात साजरा केला. कोपरगाव तालुक्यात या शपथविधी सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. श्री विवेक बिपिनदादा कोल्हे. मी विवेक स्नेहलता बिपिनदादा कोल्हे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.